शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रवास विथ रोहन या चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन प्रवास. आज आम्ही चाललो आहे फॅमिलीसोबत त्र्यंबकेश्वरला. तर आता आलो आहे आम्ही नेहालकडे गाडी घेण्यासाठी. तर आता चाललो आहे फॅमिलीला घ्यायला घरी. तर चला आता गाडी पार्किंगला लावली. आता घरी जातो आहे, जेवतो आणि मग निघूयात. तर चला मित्रांनो, आता निघालो आहे. माझ्यासोबत पप्पा आहेत, इथे मम्मी आहे. तर तर चला निघूया आता. लेट झाला, दादा पुढे गेलाय, त्याचं एक काम आहे, तर त्याला दादाला तिथून घेऊया. चला निघतो. क्या बोला? कलेक्ट करूया चला. तर चला आता थांबलोय चाय पिण्यासाठी. चाय नाश्ता करूया आणि मग पुढे निघूया. तिथं मम्मी बसली आहे गाडीमध्ये, आणि कारण की तिला ढवळ होते, तर बोलली मी नाही चाय नाश्ता करते, तुम्ही करून या. तर मी, दादा, पप्पा आणि नेहाल चाललो आहे चाय नाश्ता करायला. तर चाय नाश्ता करतो आता. काय आहे? शिवनेरी ढाबा आहे तो का लगा? मिलेगा का चाय मिलेगा ना भाई? क्यों नहीं मिलेगा? इथं आम्हाला चाय नाश्ता भेटला नाही, इथं फक्त जेवणच आहे. तर बघू आता पुढे काय भेटतंय का. तर चला पुढे आता बघूया चाय नाश्ता भेटतोय का. काय यार, कुठे थांबवलंस? गाड़ी का ब्रेक तेरे हाथ में था, गाड़ी तेरे हाथ में था. पण रुकाने वाला तू था ना. तर चला निघूया आता पुढे, बघूया चाय नाश्त्याचं. बाई गाडी चालवतोय आणि दादा पुढे बसलाय, कारण की त्याला पुढे बसायचं आहे. तर चला मी मागे जाऊन बसतो मम्मी पप्पांसोबत. मध्ये बसू? मला मध्ये घेतलं. चला ठीक आहे, चला बसलो. चलो निहाल, अभी मैं तेरे साइड में नहीं हूँ. चला आता दुसरीकडे चाय पिण्यासाठी थांबलो. बघूया इथं तरी चाय आहे का. हे आहे मस्तान ढाबा, आणि अमृततुल्य पण आहे. इथं भेटते आता चाय नाश्ता. करतो चाय नाश्ता. काय काय मागवलंय रे? पण मागवले वडा, रस्सा आणि पप्पानी मेंदू वडा मागवला आणि आम्ही तिघांनी वडा रस्सा मागवलाय. तर नाश्ता करूया, कारण की मागे थांबवलेला त्यांच्याकडे फक्त लंच होता, नाश्ता वगैरे काय नव्हता. इथं आहे नाश्ता, म्हणून आता नाश्ता करतोय आणि मग डायरेक्ट त्र्यंबकेश्वरलाच थांबतो. चाय नाश्ता करूया. चला. मम्मी काय करते? हा मस्त मांडी घालून बसलेली आहे, मोबाईल काय करू, मला पोटात ढवळ, मला सहन नाही होत ना. एसटी तर एसटी, आणि आता गाडीने नेतोय तरी पण तसंच. मम्मी को फ्लाइट से लेके जा. फ्लाइट पे उड़ते ही भाई पार्किंग कर पहले बाजू में. काय करणार. पप्पा कुठे गेले? और पीछे होएगा आंटी? नाही इतना लास्ट है क्या मालूम. और अब जगह चाहिए तो नाही रहने दे. इतना बस है ना, पैर आराम है ना. हाँ, बस. तेरे को पीछे बैठना है ब्रो. मम्मीला तर बसमधनं पण त्रास आहे आणि गाडीमधनं पण आता त्रास आहे. गाडीमधनं घेऊन चाललो तरी पण तो त्रास आता समजला. काय कशामधून पण घेऊन जावा, काय त्रास आहे. तर चला आता डायरेक्ट मला पाठच्या सीटवर ढकललेलं आहे. हे बघा कसं, आणि सगळेजण पुढे बसले आरामात, आणि मला सर्वात लास्टच्या सीटला बसले. कसा वाटतो, कसा मागे बसून लास्ट बेंचला बसल्यासारखं वाटतंय. तुला देऊ शिक्षा तुला बस. तू थोडा येतानाच शिक्षा घेणार आहे. तू लास्टला बसणार आहे, नंतरला मागे जाऊन झोपायचा. तर चला आता पोचलो आम्ही त्र्यंबकेश्वरला. तर गाडी एंट्री करतो.
पोचलोय. रूमची सगळीकडे चौकशी करतोय. सगळीकडेच इथं रूम खूप कॉस्टली आहे. तर जरा फिरतो, बघूया कुठे रूम स्वस्त भेटते का. तर त्या हिशोबाने आम्हाला कसं गाडी पण पार्किंगला लावायची आहे ना. तर ज्या ठिकाणी नीट गाडी पार्किंग होईल आणि नीट आम्हाला रूम वाटेल ना त्या ठिकाणी आम्ही बघतो. आता शोधतो जरा. लवकरच पोचलो आहे आणि रात्री पोचण्याचं कारण आम्ही दर्शन उद्या सकाळी करणार आहे. तर बोललो आपण संध्याकाळीच पोचूया, लवकर मग दर्शन करू सकाळीच म्हणून. तर चला बघतोय रूम. तर चला खूप रूम शोधून एक भेटलेला आहे आशीर्वाद पॅलेस म्हणून. ॲक्च्युली हा हॉटेल घेण्याचा हा कारण की इथं गरम पाणी 24 तास आहे. आम्ही सगळीकडे चौकशी केली तर ते लोक 5-6च्या नंतरला गरम पाणी बोलतात आहे. तर कारण की आम्ही लवकर जायचं, आम्हाला आरतीसाठी लवकर जायचं आहे. रूम त्या हिशोबाने घेतलं. इथून थोडं मंदिरापासून थोडं लांबच रूम आहे. तर यही वाला सामने तर हा आमचा आहे रूम 5 बेडरूम 5 बेडवाला. तर चला आता आपण थोडा फेरफटका मारून येतो आणि मग जेवू. जरा रात्रीचा एरिया बघायला चालू सगळं. थंडी भरपूर आहे इथे, खूप थंडी आहे. हे काय नाही एवढी थंडी आहे. क्या हुआ? लॉक डबल कंफर्म कर दिया. क्या बोल रहा है भाई? क्या सुना तू भी? क्या बोल रहा है? जो सुना वही क्या. कुछ टाइम के पहले बोला फेर फटका मार के आ रहा है. फेर फटका मतलब किधर फेर मारा है, किसको फटका मारेगा. बघा मम्मी बघा अशी झाली फुल जादू. जरा मंदिर फिरून येतो आता. मंदिर फिरू. आणि अगोदर आलेली आहे, पहिल्यांदा आली आहे. तर मम्मी पण पहिल्यांदा आले. पप्पा पण मगाशी बोलत होते की म्हणजे खूप वर्ष झालं माझी इच्छा होती यायची. तर आज शेवटी आलोच आहे. तर VIP दर्शन इधर से, फ्री दर्शन बाथरूम के पास से. अच्छा नहीं फ्री. फिर ये लाइन कौन सी रहती है इधर? आप VIP रहता है, ऐसे एंट्री यहाँ से भी कभी रहता है. हे बघा इथे स्क्रीन लावलेली आहे. एग्जिट है खाली. अच्छा एंट्री नहीं है, सिर्फ एग्जिट होता है. फ्रूट मार्केट आहे. आम्ही आता कुंड बघायला चाललेलो आहे. तर आम्ही 3 वेळा आलो. तर सकाळीच आलेलो आहे. तर सकाळी खूप गर्दी असते आणि आता बघा खाली आहे पूर्ण रोड. आता एवढी काही गर्दी नाही आहे. तर खूप खाली आहे. हो गणपती बाप्पा खतरनाक. गणपती बाप्पा मोरया. तर कुंडकडे जाताना गणपती बाप्पांचं पण दर्शन झालेलं आहे. तर खूप छान वातावरण वाटतंय रात्री आलंय तर फिरायला. तर चला आम्ही आता कुंडाकडे पोचलेलो आहे. आता पूर्ण खाली आहे कुंड, बघू शकता. कुठे गेला निहाल? पूर्ण खाली. आम्ही दिवसाला येतो तर पूर्ण कुंड भरलेलं असतं. खूप पब्लिक असतात, आंघोळ वगैरे करत असतात. तर आता हे पूर्ण खाली आहे जागा. तर थोडा वेळ बसलेलो इथे. आता निघतो, जेवायला जातो आणि जेवण. तर चला आम्ही चाललो आहे हॉटेल सुखसागरमध्ये जेवायला. तर बघू गर्दी आहे वाटतं. अरे गर्दी आहे. जगह भी तो होना चाहिए. तू जा तो रहा, बोल तो दिया जा रहा है, लेकिन जगह तो नहीं. गर्दी आहे वाटतं, बघूया आता.
पाच जणांचा आहे. तर चला आता जेवून झालेलो आहे. आता काहीतरी गोड खाऊया. तर काय खातो? गोड चाय पिऊया. चाय पिएगा खाना खाने के बाद? ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. ए, दूध पिऊया का? दूध हा? हे दूध आहे ना हे? क्या है? आईस्क्रीम खाऊया. ठंडी लग रही है आपको? याद दिला दूँ. तू तेरे को दूध पीना का? नहीं रे, चल जो सब खाएंगे सब वही खाएंगे. तर गरम दूध पिण्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे. आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललेलो आहे. एवढी थंडी आहे आणि आईस्क्रीम खायची आम्हाला. तर चला जेवल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची मजाच काहीतरी अलग आहे. श्रीदेव आईस्क्रीम. आता पोचलो आम्ही श्रीदेव आईस्क्रीम कॉर्नर. क्या है? चला आता आईस्क्रीम खाऊन चाललोय हॉटेलला. तर चला आता पोचलोय रूमवर. आता जेवण पण झालो. आता झोपायच्या तयारीत आहे. झोपू आणि उद्या सकाळी लवकरच निघू. सगळे आता झोपायच्या तयारीत आहे. हे काय करतो वरती? एन्जॉय. तर चला सकाळीच भेटू आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले 5:30. आता चाललो आम्ही दर्शनाला. तर सकाळीच मी 4 वाजता खिडकीतून बघत होतो तर पब्लिक खूप जात होती. आता बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी. तर निघालो आता सगळेजण. खूप थंडी आहे बाहेर. तर मस्त वातावरण वाटतं आहे. कारण की मुंबईला एवढी तर थंडी अजून पडलेली नाही. इथे खूप पडलेली आहे थंडी. तर चाय पिऊया आणि दर्शनाला लागूया. कारण की खूप गर्दी होणार आहे आता. ऑलरेडी सकाळपासून पब्लिक चाललेली आहे. तर बघू आता किती गर्दी होते तिथे. तर चला निघूया दर्शनासाठी. ए दिले पप्पानी पैसे. सफेद वाला फूल लगे ना, कमल वाला. हा घेते हा. त्याच्यात बेल टाकायचं. आरती हो रहा है. मस्त. गुलाबाचं फूल टाकलाय मी. काय केली? हे घेऊन जा. मंदिर चालू हो गया. तिथून 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 आहे ना. मतलब कितने लोग अंदर गए हैं ऑलरेडी. ब्रह्मकमळ आपल्या इथं होत नाही. का फूल गुंडा. हा गुंडा. क्या गुंडा? एकदशी आहे. गर्दी तर वाटते सोमवार असल्या कारणाने. बघूया. रोहन हम्म. मालूम पड़ा 10 मिनट में दर्शन हो गया. उम्मीद तो वो ज़्यादा करो लेकिन हो गया तो. हे बघा लाईन खाली दर्शन. है, खाली है.
फायनली आता दर्शन झालेलं आहे. 3 वर्षानंतर महादेवांनी दर्शन दिलेलं आहे. 3 वेळा येऊन गेलो तरी पण आम्हाला 3 वर्षानंतर आता दर्शन दिलेलं आहे. कारण की बोलतात ना, जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा दर्शन भेटणार. तर आज नेमकं आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. खूप आनंद झाला. पहिल्यांदा मी त्र्यंबकेश्वरची शिवलिंग बघितली आहे. खूप प्रसन्न झालं. खूप छान वाटलं बघून. आणि आता बाहेर आलो आहे, बाहेरचा तर चला मित्रांनो, झालं आहे दर्शन आता पूर्ण. तर आता निघतो आहे घरच्या दिशेने. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका नवीन प्रवासाला.